एवढं ट्रॅफिक लागले ना, कसं चालावं काय कळण झालं. अर्धा तास झालं ट्रॅफिकमध्ये मी, एवढा वैताग आलाय ना ते काय बोलायचंच काम नाही. ही असली मोटरसायकल बघा मध्ये आडवीन तेडवीन कशी. बॉर्डरचा जरा टिपीचा प्रॉब्लेम झाला. प्रॉब्लेम असा झाला की पैसे सक्सेसफुली गेलं पेमेंट टिपी फाडायला, पण पावतीच नाही आली, फेल म्हणून सांगितलं. पार्टी तर म्हणली नो एंट्री, 1च्या नंतरच गाडी खाली करणार. आता गाडी 1च्या नंतरच आता घालायला लागेल. बघू आता काय. बघा नशीब हे घुसलं होतं, टायर काय पंक्चर नाही झालं. नशीब फरशी घुसली, फरशी करायला बघा. हे रोडनं सगळ्या गाड्या लागल्या त्या. म्हणजे वाईज काय नवीन दिसलं ना, रस्ता लगेच ब्लॉक करून टाकायचा. तर जय शिवराय मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. घरून सकाळी निघालो 9-9:30 वाजता. डिझेल टाकायचं होतं लोणमध्ये म्हणून डिझेल टाकलं. तर आणि ब्लॉग शूट करायचा होता, पण आज शिवजयंती असल्यामुळे ट्रॅफिक जास्त आहे लोणामध्ये, त्याच्यामुळे काय ब्लॉग शूट नाही गेला. आता आलो लोणंद पास करून आणि आपल्या ब्लॉगची सुरुवात होती. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा की ब्लॉग कसं होत्यात काय. तर भावांनो, आपल्या ब्लॉगला करूया सुरुवात. आता आपण आलो लोणंद पास करून. लोणंद MIDCत आहे आणि बघूया आता कसं काय प्रवास होतोय काय. अहमदाबादचा 750 किलोमीटर प्रवास आहे आपला आज आणि उद्याचा. उद्या पडवते ते का आपल्याला डिलिव्हरी खाली करायची आहे आणि परत मग अहमदाबादला जायचं आहे. आणि विषय असा आहे की ही गाडी ते सोबत आहे आपली गाडी, पण बघूया आता किती वाजता येते काय, का पुढं गेली कसं काय. कारण की तो रात्री म्हणला होता की 9:30-10 पर्यंत मी खेडशिवापूरच्या टोल नाक्यावर पोचेल म्हणून. पण आता आपल्याला 10 वाजून गेले इथं लोणामध्येच, त्याच्यामुळं भेटेल नाही भेटेल याची गॅरंटी कमी आहे जरा. पण तरी पण प्रयत्न करूया की भेटेल याची. कारण कसं आहे, सोबत गाडी असल्यामुळे जरा फरक पडतो गाडी चालवायला पण आणि प्रत्येक गोष्टीत. गाडी चालवायला एक सोबत असलं काय प्रॉब्लेम झाला काय नाही, त्याच्यामुळं गाडी सोबत असणं लय गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस असलंच असं नाही, कधी असते कधी नसते. तर भावांना आलोय आपण आता शिरवळच्या जवळ वीर धरणावरती. आपण या तिकडे वीर धरण आहे, म्हणजे वीर धरणाच्या कडाकडनंच रोड आहे. आता आलोय शिरवळ, थोडंच राहिले आता. शिरवळून राईट टर्न मारून आपल्याला हायवे पकडायचा आहे, मेन रोड. आता ती गाडी आली का नाही आली काय माहिती, त्याला फोन लावायचा आहे. बघा आता कसं काय होतंय काय. आता आपल्याला तर पोचायला मुंबईत तर जास्त ट्रॅफिक असणार आहे शिवजयंतीचा. बाहेर निघायला जरा प्रॉब्लेम होणार आहे. आपण बघू आता, खरोखर तिथे गेल्याशिवाय बी कळणार नाही ना की ट्रॅफिक किती काय आहे कसं काय आहे. आणि विषय असा आहे की शिवजयंती असल्यामुळं सांगू शकत नाही की किती ट्रॅफिक असेल म्हणून. तरी पण बघू, प्रयत्न करूया की मुंबईच्या बाहेर निघायचा. आता पार्टीवाल्याला तर सांगितलं होतं आज दुपारी पोचतोय म्हणून, पण आता उद्या दुपारी जाणार गाडी. तरी बी ट्राय करूया. आणि कसं आहे, गाडी भरली होती 13 तारखेला, ॲडव्हान्स आला दुसऱ्या दिवशी 14 तारखेला. 14ला संध्याकाळी निघालो, 16-17ला घरी आलो. 2 दिवस घरी नंतर निघालो आपण 19 तारखेला. तर पार्टीवाला काय म्हणतंय काय नाही आता तिथे गेल्यावरच कळेल. कारण की वजन पण कमी आहे, माल पण कमी आहे. तो परत मना पोचाय पण इतक्या दिवस लावला आहे तो. तर बघूया तिथे गेल्यावर कसं काय होतंय काय. तिथे गेल्यावर तरी काय कळणार आहे पार्टीवाला काय म्हणतोय काय नाही. शक्यतो नाही काय म्हणायचं, कारण की थोडासाच माल आहे, 4 बॉक्स आहेत. परत थोडा प्रत्येक पार्टीला फोन करायला लागेल कसं काय कुठे येणार आहे माल यायला काय. आता नारळचा तर काय नो एंट्रीचाच माल आहे, पण तरी बी बघूया आता कसं काय होतंय. तर भावांना आलो आपण खेडशिवापूरच्या टोल नाक्यावर. जरा आज उशिरा झालाय 11 वाजून 27 मिनटं, 11:30 वाजल्यात. बघूया ट्रॅफिक पुण्यात कसं काय विषय आहे पुण्याचा. आता पहिल्यांदा आपण आपलं टोल नाका पास करून घेऊया. ती गाडी येणार होती, तिला फोन लावूया काय म्हणतोय बघूया, येणार आहे नाही येणार आहे. शक्यतो तर अजून कुठं रस्त्याला मागं पुढं दिसले नाही, त्याच्यामुळे काय सांगता येत नाही हाय नाही. बघूया फोन लाव्या नाही तर आपलं जावे एकटंच. काही जास्त मी माणसाला हे करण्यात काय अर्थ नाही. कारण की मी फोन लावलो होतो त्याला, 1-2 फोन लावलो होतो आलाय का नाही, पण त्यानं काय उचललं नाहीत काय नाही. तर भावांना आलो टोल नाका पास करून. इथं पहिला ब्रिज नव्हता बरं का, सर्व्हिस रोडनं जायला लागायचं. पण आता ब्रिज झाल्यापासून जरा बरं वाटायला लागलं. आता खाली लय तिकडं ट्रॅफिक व्हायचं कधी.
गाड्या म्हणजे असं निघून नाही जायचं खड्डा खुड्डा असल्यामुळं. आता कसं जरा ब्रिज झाल्यामुळं जरा गाडी लवकर निघून जाते. वातावरण बघा किती मस्त झालं. गरम आहे ना बऱ्यापैकी आहे म्हणजे वातावरण, नाहीतर लय गरम होतं कधी कधी. कर्नाटकमध्ये तर महिन्याला गरम होतं. इथं कसं जरा बरं वाटायला लागलं आता, एवढं गरम नाही काय नाही, मस्त वातावरण झालंय. गाडी चालवावी काय वाटणार झाली, गरम आहे ना काय होणार, चालते व्यवस्थित. टेम्परेचर पण मापत आहे. काय होतं जास्त ऊन असतं ना की टेम्परेचर पण वाढतं, गाडी चालवावी कंटाळा येतो, त्याचं अंग पण पूर्ण घामानं भिजतं, चिकट होतं, त्याच्यामुळं गाडी काय चालू वाटत नाही. पण आज जरा बरं वाटतंय, म्हणजे थंड पण वातावरण, जरा दमट पण आहे, एवढा त्रास व्हायला झाला गाडी चालवायला, त्याच्यामुळे बरं वाटतंय जरा. थोड्याच वेळात आपण पुण्यात पोचत. आता आलो जरा कात्रच्या बघूच्या मागं आहे आपण, तर बघूया आता जर्नी कशी होती काय. जर्नी तर स्टार्ट झाली आहे, जर्नीचा आनंद घ्यायला पाहिजे का नको. तरी आज शिवजयंतीमुळे एवढं काय ट्रॅफिक दिसायला झालं, सुट्टी वगैरे असल्यामुळं, त्याच्यामुळे जरा रनिंग उरकतंय. भावना आलो पुण्यामध्ये, आपण पोहोचलो आत्ताच कात्रचा बोगदा पास करून नरे आंबेगावमध्ये. ट्रॅफिक तर काय नाही अजून. आणि तुम्हाला सांगतो एक महत्त्वाची गोष्ट, हे कॉन्ट्रॅक्टदारा नाही ना, हे असले जे बनवलं नाही पांढरं पट्ट, एवढी जी गाडी आपटते ना, पाट्याचं काम निघू शकतं, पाटा तुटू शकतो, काय होऊ शकतो. ह्या कॉन्ट्रॅक्टदारांना कोण अशी आयडिया देतं मला काही कळत नाही. काय हे जो उपयोग आहे मला सांगा बरं. हे टाकून मोकर गाडीचा हाल होते, आमचा हाल होते, सीटा बसून बसा येत नाही, एवढी गाडी आपटते. आता आवाज तुम्हाला ऐकू येत असेल. काय गरज आहे असलं टाकायची मला सांगा बरं. एखादा कॉन्ट्रॅक्टदार बघत असला ना, मला कमेंट करून सांगा हे काय उपयोग आहे मला सांगा बरं. याचा काय म्हणजे काय प्रश्न काय साध्य होणार आहे याला. ॲक्सिडेंट व्हायचं ते होत्यात, गाडी कुठली थांबून जात नाही, जरी नाही थांबली तर पूर्ण म्हणजे एवढी जी गाडी आपटते ना. आवाज ऐका तुम्ही, आवाज, बाकी काय नाही. एवढा त्रास होतोय ना या रस्त्याचा या पुण्यात. कात्रच्या बोगद्यापासून नवले ब्रिजपर्यंत असं ते बारकं पट्ट मारून ठेवले तर म्हणजे काय त्याचा अर्थ आहे. म्हणजे कशासाठी टाकले ते, म्हणजे काय ॲक्सिडेंट होणार नाही त्याच्यामुळं किंवा काय नाही, गाडी स्लो जायला काय असेल ते. कॉन्ट्रॅक्टर एखादा बघत असेल, कोण बघत असेल, कोणाला काय माहिती असेल तर कमेंटमध्ये मला सांगा. एवढा बेकार चाळा करून ठेवलं त्या रस्त्याला, उलट ह्याच्यामुळे जास्त ॲक्सिडेंट व्हायला. एखादा स्पीडमध्ये आला, अचानक दिसला, स्पीड ब्रेकर काय झालं, ब्रेक दाबला, मागणे येऊन काय चढणारच की डायरेक्ट. आम्ही म्हणतो ब्रेक लागला तर ठीक, नाही लागल्यावर काय करायचं, डायरेक्ट हौद्यात चढायची कामं ती असते. काय सगळ्या रस्त्याची मात्रा करून ठेवलं या. आणि या ट्रॅफिकने एक बॉम्ब केली सगळी नवले ब्रिजला आणि या सिंहगडच्या रोडला. एवढं ट्रॅफिक होतंय ना, लय ट्रॅफिक. आता असू द्या, चला बघूया. पण मला कमेंट करून नक्की सांगा की हे काय उपयोग आहे ह्या, म्हणजे काय होईल ह्यानं की बारके पट्ट टाकल्यामुळे, बारकं स्पीड ब्रेकर टाकल्यामुळे काय साध्य होते मला कमेंट करून नक्की सांगा. तर भावानं 12:30 वाजल्यानं आपण लागलोय मुंबई एक्सप्रेसला, पुणे मुंबई एक्सप्रेसला. आणि विषय असा झाला की काय कळणार झाले, मोठी गाडी एक पण दिसत नाही एक्सप्रेसला, रस्ता बंद आहे का चालू आहे काय खबरच नाही. पण बघूया आता, जरा टेन्शन आलंय काय विषय होतोय काय नाही. पण बघूया, एक मागून गाडी आली आयसरची, पुढं एक ह्याची गाडी चालली आहे गॅसची गाडी, त्या पुढं एक डबा आहे. 3-4च गाड्या त्या मोठ्या रोडला. असं म्हणजे काय मला तर गॅरंटी जरा कमीच वाटते चालू आहे नाही. तर बघूया काय होतंय कसं काय, कारण की अर्ध्या जाऊन जर माघारी पाठवलं तर अवघड होईल, कारण की जायचं कुठनं कसं काय प्रॉब्लेम मला लय अवघड आहे. त्याच्यामुळं जरा पूर्ण रस्ता मोकळा होता, त्याच्यामुळं कसं आहे लय अवघड आहे. बघा आता एकच गाडी वरट्या करून चालली मला ही, कारण की पुढं गाडीच नाही एक पण, मागून आल्यात 1-2-3 गाड्या. पण कसं आहे जरा मनात जरा भीती वाटते ना, कारण की कसं आहे एक्सप्रेसवेला परत माघारी युटर्न करून येऊन नाशिक मार्गे जाणं ते बरोबर नाही ना, डिझेल बी जायचं पूर्ण. बघा आता कसं होतं पुढं जाऊन. चला ते एक्सप्रेसला मोबाईलला म्हणजे असं अलाउड नाही. बघा एक्सप्रेसवे जर गेलो आपण नवी मुंबईत पोचलो तर बघूया नशीब आपलं. भाऊ आपण आलो आता लोणावळ्याच्या मागे झालं.
बघ तो पैसे काढायला ATM मध्ये येतं SBIचं. गेलं तो पैसे काढायला पण ATMच बंद आहे. तिथं गाडी लावली गाडीच्या मागं आणि जेवण वगैरे केलं तर निघायचं इथून. निघून बघूया आता जाऊ खाली. मुंबई पास करायची आहे डोक्यात 4 वाजेपर्यंत, शक्यता तर कमीच आहे, पण बघूया आता होते नाही होते कसं काय विषय. तर चला भेटूया आपण मुंबई पास. 4:30 वाजलेत भावांनो ना. आता आपण आलोया ठाण्यामध्ये आणि एवढं ट्रॅफिक लागले ना, कसं चालावं काय कळण झालं. अर्धा तास झालं ट्रॅफिकमध्ये मी. एवढा वैताग आलाय ना ते काय बोलायचंच काम नाही. ही असली मोटरसायकल बघा मध्ये आडवीन तिडवीन कशी फिरते ती. कशी गाडी चालवायची तुम्ही सांगा आता. एवढं माणसाला सुट्ट्या मिळतात घरी बसवून हवंय. उन्हात तानाची बाहेर निघते ती निघते. बसायचं आपल्या घरी जाऊन निवांत, सुट्ट्या मिळाल्या तर एन्जॉय करायचा, बाहेरच निघते ते. मागं तर एवढं ट्रॅफिक आहे की काय बोलायचंच काम नाही. मग दाखवतो 1 मिनिट. सगळं ट्रॅफिकच आहे मागं. काय घोडबंदरची तर काय अवस्था आहे काय माहिती. घोडबंदराचा ट्रॅफिक असलं तर अवघड होणार आहे. आणि माझी अवस्था बघा कशी झाली आहे. नुसतं कामच पुसतोय बाकी काय करणं झालं. जोपर्यंत लोणावळा नव्हतं उतरत तोपर्यंत चांगलं होतं. म्हणजे असं म्हणजे गरम जास्त होत नव्हतं, जरा तरी गार वाटत होतं. मग तसं लोणावळा उतरून आलोय का काय समजना झालं यार. एवढं गरम होतं यार. तिथं इकडून बसा तिकडून बसा आणि ॲम्ब्युलन्स. तर मित्रांनो आता वाजल्यात 5 वाजून 16 मिनटं झाले. तर आपण आपलं मुंबई पास करून घोडबंदरला आता. किंवा नवीन ब्रिज झाला आहे खाडे ब्रिज. पहिला तिकडे खाली होता जुना बारका, आता नवीन झाला आहे. आता हे नवीन नवीन पक्षी आता इकडे यायला लागले. तर पहिलं काय नव्हतं. आता हे माणसं ट्रॅफिक करायला आहेत बघा. हे रोडनं सगळ्या गाड्या लागल्या त्या. म्हणजे वाईज काय नवीन दिसलं ना रस्ता लगेच ब्लॉक करून टाकायचा. आपल्याला जागा भेटलेला हवायला काय टेन्शन नाही. बघ गाडीवाला कसा का जाय ना काय का करा ना. भले तिकडं आपल्यामुळे 2-3 तास उभा राही ना काय विषय नाही, पण आपल्याला उभं राहिलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. काय झालं काय समजा ॲक्सिडेंट झाला काय झाला, गाडी एखादी आवरती नाही आवरती माणसाला हीच कळत नाही, तरी सुद्धा माणसं उभं राहत्या रस्त्याला. अजून आपला लय लांबचा पल्ला आहे. तर अजून आपल्याला कमीत कमी 500 ते 550 किलोमीटर जायचं आहे. पहिली डेरावेला आमची नाही ह्याची बडोदाचे आहे. तरी नाही म्हणलं तरी इथून 400 किलोमीटर पकडून जरा 400 ते 450 किलोमीटर जायचं आहे. बहुतेक उद्या सकाळीच खाली होईल गाडी बडोद्याला. शक्यता तर उद्या सकाळची जाय खाली करायची. तर मित्रांनो 6:30 वाजल्यात आणि चहा पेलो आत्ता आणि चाललो आता गाडीकडं. इथं गाडी उभी केली आहे. आलो वसईच्या टोल नाक्यावर. वसईचा टोल नाका पार्टीवाल्याला फोन केला म्हणजे कुठंही काय लोकेशन पाठवा म्हणलं. तर लोकेशन बहुतेक नो एंट्री लोकेशन आहे. बघूया आता कसं काय होतं आहे काय. जर समजा नो एंट्री असली हे जोडीदार आहे इकडं बडोद्याला. बघूया ते काय म्हणतो. जर नो एंट्री असली तर कंटिन्यू 1 रात्र काढावीच लागणार आपल्याला, कारण उद्या सकाळ माल खाली करणं लई महत्त्वाचं आहे. 1 मिनिट. बघा नशीब हे घुसलं होतं. टायर काय पंक्चर नाही झालं. नशीब फरशी घुसली फरशी. नाही तर लय अवघड आहे. टायर बिअर लय पंक्चर होत्या या रोडला. खेळ लय घुसतात. तरी आता त्याच्यावर पाणी वरून बघायला लागणार आहे मला ते पंक्चर झाला आहे नाही झाला आहे. आवाजावर तर कळतं आहे की नाही झाला, तर तरी पण एक आपली शंका म्हणून चेक करायचं एक पाणी ओतून किंवा पाणी काय हवा येते नाही येते. तरी नशीब लवकर बघितलं पण नाही तर ते घुसलं ना आतमध्ये त्या प्रॉब्लेम. तर 52 वाजत 8 आणि आता आपण आलो आहे 4 रोटीचा टोल नाका पास करून. बरंच लांब आलो आहे टोल नाका पास करून. आता बघूया किती वाजता. आता पार्टी तर म्हणली नो एंट्री 1च्या नंतरच गाडी खाली करणार. आता गाडी 1च्या नंतरच आता घालावं लागेल. बघूया आता काय सगळा कुठं होऊन बसला आहे. आज संध्याकाळी हालाय पाहिजे होतं म्हणजे बाबा उद्या सकाळी गाडी खाली घालायची.
जाऊ त्याचा एकदा चुकी झाली हो, काय करणार आहे. पार्टीवाला सरळ म्हणला की एकच्या नंतरची हातानं एंट्री म्हणलं काय करणार. बघू आता पुढे जाऊन पुढे जरी जेवण वगैरे करायचं आणि जवळपास जाऊन थांबायचं, झोपायचं. सकाळ मग उठून जायचं. मग बघूया आता कुठं झोपायचं काय. अजून जेवण पण करायचं. आता 8 वाजल्यात. तर शक्यतो माझं डोक्यात आहे की बॉर्डर पास करून जेवण करायचं आणि झोपायला सुरत वगैरे पास करून जायचं. म्हणजे सकाळ उठून लवकर पोहोचत तिथं जाग्यावर. बघू आता कसं काय रनिंग लागतंय कसं काय काय त्या हिशोबावर जाऊया आपण. आणि लाईटी टाकल्यापासून बघा जरा दिसायला लागला रस्ता आपल्याला. नाही तर लाईटी नव्हत्या त्यावेळेस 9:30 आणि आपण आलो आत्ता गुजरात बॉर्डर पास करून. म्हणजे गुजरात बॉर्डर पास करून आलो आत्ता. आणि बॉर्डरचा जरा टिपीचा प्रॉब्लेम झाला होता. प्रॉब्लेम असा झाला होता की पैसे सक्सेसफुली गेलं पेमेंट टिपे फाडायला, पण पावतीच नाही आली, फेल म्हणून सांगितलं. आता करायचं काय म्हणून मी म्हणलं विचारायची माहिती घ्यावी. कसं होतं पेमेंट 526 रुपये पेमेंट लागतं आहे. परत डबल फाडायचं म्हणलं की जाते 1000 1050 जात आहेत. पण म्हणलं आपण डबल टिपी फाडला म्हणजे पैसे माघारी येतात नाही येतात. त्यासाठी मी इथं बॉर्डरला थांबलो होतो. म्हणजे टिपी वगैरे काढून देते तिथं. त्यांच्याकडून जरा माहिती घेतली तर ते म्हणले 7 दिवस काय टेन्शन घेऊ नका, 7 दिवसाच्या आत माघारी येतात पैसे. पण बरोबर आहे, पण एक जरा मनात रुट निर्माण होते ना की पैसे येतात नाही येतात. कारण की अमाऊंट पण बारीक ना 526 रुपये म्हणजे आपल्यासाठी जास्त अमाऊंट आहे. 526 म्हणजे 2-3 टाईमचं जेवण नाश्ता आहे. त्याच्यामुळे मी विचारायला गेलो, बाकी काय नाही. पण तेव्हा म्हणला काय टेन्शन घेऊ नका, 7 दिवसाच्या आत माघार येते. पण कधी पण द्या तेव्हा पेमेंट करायला टायमिंगला एक्झिटचं बटन दाबून बघा काय नका. काय होतं एक्झिटचं बटन दाबलं की पेमेंट वगैरे फेल होतं असा विषय होतो. त्याच्यामुळं जास्त करून माहिती असेल तर पेमेंटच्या म्हणजे टिपीच्या नादाला लागा मोबाईलवरती. एवढं रिस्की काम आहे ना, पैसे एकदा अडकलं आणि शक्यतो जर पेंडिंगला जर पडली ना टिपे कम से कम 1-2 तास खाते. 1-2 तास वेट करावा लागतो. जास्त लवकर फेल होत नाही ती पेमेंट. आणि विषय असा आहे की पेमेंटची माहिती म्हणजे टिपी काढायची माहिती असेल एमपरीवरती तरच करा. व्हिडिओ आहेत म्हणजे यूट्यूबला भरपूर व्हिडिओ आहेत टिपी कसा काढायचा काय ते जाऊन बघा. जास्त करून स्वतःहून म्हणजे मनाचं जास्त काय करायला जाऊ नका, नाहीतर पेमेंट अडकल, नाहीतर एकतरी टिपी तरी पेंडिंगला पडेल, दोन्हीतलं काहीतरी होईल. त्याच्यामुळं प्रॉपर माहिती घ्या आणि मग करा. तर काय एवढा विषय नाही. त्याच्या आपलं तर काय पेमेंट माघारी येणार आहे. त्याच्यामुळं काय विषय नाही. 7 दिवस लागतील म्हणजे पेमेंट माघारी यायला. त्याच्यामुळं जरा एक मनाला एक शांती भेटल्यावर चला. मध्येच स्पीड ब्रेकर बनवलं, मध्येच एकदम स्पीड ब्रेकर आल्यामुळे प्रॉब्लेम झाला सगळा. आपलं पेमेंट माघारी येणार त्याच्यामुळे काय एवढं टेन्शन नाही. तर चला भेटूया एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि आता आपला इथंच एंड करतोय.